स्पॉन्सर केलेला आहे आतिश अच्युत भालेकर यांनी, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. सो आपण जवळ या लगेच मॅच कडे आणि मॅचला सुरुवात होईल. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाही. स्वराज्य स्पोर्ट कसे यांनी जे बजरंग कारिवली ए दोन्ही कंप्लीट टीम आहेत. दुहेरीतली मॅच आहे. स्वराज्य स्पोर्ट कसे संघ कॅप्टन टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. हा चेंडू पुल केलेला आहे. वॅकंट एरिया आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार शांताराम मोरे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि त्यांच्या नावाने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आहे. आमदार चषक 2025 स्वयंभू युवा प्रतिष्ठान तसेच स्वयंभू न्यू 40+ क्रिकेटर्स त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. परशु राईट आर्म स्टेप आउट झाला होता, ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जाते पॉइंटला, कव्हरला खेळायचं होतं. चेंडू मात्र जाते पॉइंटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. धावबाची शक्यता आहे आणि तिसरी धावी या ठिकाणी पूर्ण होते. खराब क्षेत्ररक्षण. 3 धावा पूर्ण होत आहेत. पंचांचा काय इशारा दे पाहूया. पंच काय इशारा, किती धावा झालेल्या आहेत. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. आय थिंक पंचांनी 2 धावा दिलेल्या आहेत. 3 धावा झालेल्या आहेत. बारा धावा झाल्या. 12. खूप चांगली सुरुवात आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा स्वराज्य स्पोर्ट कशेरी संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय केल्याने आतापर्यंत या स्पर्धेमधली सर्वोच्च धावसंख्या या संघाने उभी केलेली आहे. 86 हायस्ट स्कोर. या स्पर्धेमधली हायस्ट स्कोर धावसंख्या ही स्वराज्य कशेरी संघाच्या नावावर आहे आणि हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर निलेश याच्या नावावर आहे. 49. वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय. 20 minutes is a calculated time for 4 over. आतिश भालेकर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. त्यांचे विशेष आभार. कारण ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून कोल्ड ड्रिंक्स त्यांनी स्पॉन्सर केले त्यांच्या परिवाराने. मेहनत घेत आहेत. आतिश भालेकर असतील, संदीप गुळवी आहेत, तन्मय गवळी, देवेश भालेकर सर्वच मेहनत घेतात ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. हे खरे तर रेग्युलर क्रिकेटर आहेत. परशु पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. शॉर्ट रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. उंच चेंडू हवेत आहे. झेल होईल का? आणि काऊ कॉर्नरला एक चांगला झेल. उंची जास्त, लांबी मात्र कमी. खूप मेहनत घेत आहेत त्या ठिकाणी आमचे शाखा प्रमुख अर्थात गण प्रमुख हेमंत भालेकर असतील, यतीश गवळी, निशान गवळी, दीपक मडवी,
आणि खास करून विकास मुकादम यांची तर खूप मेहनत आहे. अगदी ऑर्गनायझेशन पासून अगदी पहिल्या मॅच पासून अपार मेहनत. आता मध्ये बॅटिंग साठी आलेले आहे महेश तरे. फटका चांगला होता, मात्र लांबी थोडीशी कमी पडली, उंची जास्त होती. याला पुढे येऊन फटका खेळला, चेंडू हवेत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. आमदार चषक 2025 चे जे अध्यक्ष आहेत अजिंक्य मडवी आहेत. गावदेव पूर्णा आणि मानकोली संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. ऑफिशियल कॉल. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. पूर्ण झालेल्या पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात. 2 फलंदाज जरी बाद झालेले असले तरी मात्र धावसंख्या आहे ती 14. 2 बाद 14. स्वराज्य स्पोर्ट कशेळी विरुद्ध जय बजरंग कारिवली ए या 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. टॉस जिंकून स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघ कॅप्टनने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक चांगली सुरुवात बघायला मिळते. 2 फलंदाज जरी बाद झालेले असले तरी मात्र धावसंख्या जी आहे 14. यस, आमचे पायगावरचे सुप्रसिद्ध सिंगर अरविंद भालेकर आपण यायचंय मान्यवर कक्षामध्ये. आतिश भालेकर यांचे बंधू आहेत. आपण यायचंय. आपला परिवाराचा आम्ही खूप आभार व्यक्त करतोय. मेहनत मॅच साठी खास करून मॅच खूप गरम झाल्यानंतर आपल्या परिवाराकडनं थंडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याबद्दल आपल्या परिवाराचं आपण यायचंय आमच्या मान्यवर कक्षामध्ये. अरविंद भालेकर खास करून सिंगर आहेत. आवाज आहे, सुमधुर आवाज. कित्येक ऑर्केस्ट्रामध्ये ते गात आहेत. अरविंद भालेकर वेलकम. तसेच आमचे एकनाथ पाटील, जिथे कमी तिथे आम्ही. एकनाथ पाटील आमचे आहेत. जिथे कमी तिथे आम्ही. आपलंही हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. यावेळेला चेंडू पडल्यानंतर बाउन्स आला होता. अनपेक्षित बाउन्स. चेंडू जाते लॉंग स्टॉप सीमारेषेकडे. 2 क्षेत्री पाठलाग करतायत. तीन धावा पूर्ण होत आहेत. पंच काय इशारा? फक्त 3 धावा. पंचाने इशारा केला, 3 धावा झालेल्या आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या की विकेट किपरकडे चेंडू गेल्यानंतर हा डेट होत असतो. त्यानंतर तुम्ही धाव घेऊ शकत नाही. आपल्या भिवंडी तालुक्यामधले हा नियम आहे. रेग्युलर क्रिकेट असो तसेच आपलं 40+ क्रिकेट असो, कुठलंही क्रिकेट असल्यानंतर या नियमाचं अवलंबन सातत्याने करण्यात येते. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 17. संदीप पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. संदीप संघाचा कॅप्टन आहे. संदीप नाईक. आणि बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल निलेशने काय बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. 49 धावांची तुफानी खेळी केली होती. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जाते मिड विकेटला. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये, कारण धोका निर्माण होऊ शकतो. कारण निलेश कुठल्या प्रकारची रिस्क घेणार नाहीये, कारण धावबाद झालेला आहे. निलेशने रिस्क घेतलेली नाही, मात्र दुसऱ्या एंडचा जो बॅटर आहे तो धावबाद झालेला आहे. ही एक रणनीती आहे 40+ मधील. गावदेव स्पोर्ट पूर्णा आणि मानकोली दोन्ही संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. संदीप गोलंदाजी करतोय. फ्लड लाईटची मॅच आहे, त्यामुळे 50+ 50 धावा जर असले. यापूर्वीची मॅच आपण बघितली, अगदी संघर्ष बघायला मिळाला. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातो चेंडू. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळेल. धावसंख्या झालेली 19. स्वराज्य स्पोर्ट कशेळी विरुद्ध जय बजरंग कारिवली या 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगला प्रारंभ केला स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघाने. आतापर्यंत तरी खूप चांगली सुरुवात म्हणता येईल. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 3 बाद 19. खेळपट्टीवर निलेश आणि जयेश
अशी एक बिनीची जोडी खेळपट्टीवर आहे. यावेळेला हुकचा फटका खेळलेला आहे, म्हणजे चेंडू हवेत आहे डीप स्क्वेअर लेगला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर चांगला झेल समाप्त केला जातोय. हे पहा रिव्ह्यू सिस्टीम जे आहे DRS हे फक्त बीमरसाठी आहे, लक्षात घ्या. प्रत्येक टीमसाठी एक रिव्ह्यू असणार आहे, इनिंग साठी एक रिव्ह्यू असणार आहे. बिमर साठी फक्त टीमला रिव्ह्यू असणार आहे. हा, पंचांसाठी मात्र जो रिव्ह्यू आहे, पंच वाईट साठी रिव्ह्यू घेऊ शकतात कुठले, मात्र बिमर साठी बिमरचा जो रिव्ह्यू आहे तो फक्त टीम साठी आहे. इनिंगला एक रिव्ह्यू असणार आहे. चार फलंदाज बाद झाले, जयेश बाद झालेला आहे आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे दिनेश. दिनेश इज एक्स्ट्री रक्षक फलंदाज म्हणून खेळते. यावेळेला मात्र हलक्या हाताने फक्त खेळलेला आहे. सिरी मिडॉपला चेंडू जातोय आणि संदीप पाटील कशिळी वन खास करून या आयोजनाला शुभेच्छा दिल्यात आणि विशेष करून स्वराज्य स्पोर्ट कशिळी संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. संदीप पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, घटनापूर्ण षटक बघायला मिळते. षटकामध्ये धावा सुद्धा येतात पण मात्र बॅट मध्ये धावा येताना दिसत नाही. संदीप मात्र ऑलराऊंड आपले खेचून मारलेला आहे, चेंडू हवेत झेल होण्याची शक्यता नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होतील. धावसंख्या झाले 21. या षटकात मात्र संदीपने बॅट मधून कुठल्यापैकी संधी दिलेली नाही मोठा पटका खेळण्याची. पहिल्या षटकात 14 धावा होत्या, आता पण या षटकामध्ये फक्त 7 धावा आलेल्या आहेत. दिनेश आणि निलेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. दिनेश स्ट्राइक लाईन, नॉन स्ट्रायकर यांना निलेश आहे. यावेळेला चांगला चेंडू आहे, अपील केलं जात आहे, जोरदार अपील. डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली या षटकामध्ये. कारण या षटकामध्ये आपण आमचे एक्सपर्ट करून विशाल नाईक माहिती देत आहेत की 7 धावा देऊन महत्वपूर्ण एक विकेट सुद्धा प्राप्त केलेली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचे, टीम मीटिंग करू नका, कारण आजच मेगा फिनाले असणार आहे, फायनल मॅच असणार आहे. वेळेसंदर्भात पंचांनी सुद्धा लक्षात घ्यायचंय की टीम मीटिंग करून देऊ नका कुठल्या प्रकारे. अंतिम षटक असणार आहे कारण 3 ओव्हरची मॅच आहे. दुसरा राऊंड असल्यामुळे 3 ओव्हरची मॅच आहे. 2 षटकामध्ये धावसंख्या झाली 21 आणि किमान निलेश खेळपट्टीवर आहे, दिनेश खेळपट्टीवर आहे. दोघांकडे क्षमता आहे मोठी पटके खेळण्याची. किमान
10 पेक्षा जास्त पटकवण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करतील, पण हे विसरून चालणार नाही की भूषण एक चांगला गोलंदाज आहे. सोजनकडे गोलंदाजी सोपवलेली नाही, कारण मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सोजन होता. सोजनने खूप चांगली गोलंदाजी केली होती. यस, यावेळेला भूषणकडे चेंडू सोपवलेला आहे. यावेळेला चेंडू मात्र खाली राहतोय. आडव्या फटने खेळायचा प्रयत्न होता, क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, मात्र अनपेक्षित खाली राहतोय चेंडू आणि एक धाव मात्र मिळते. बॅटला थोडासा हलकासा स्पर्श करून चेंडू निघून गेला होता. तो यष्टी रक्षकाच्या मागे. एक धावून धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 22. 3 षटकांची मॅच आहे. स्वराज्य स्पोर्ट कशेळी विरुद्ध जय बजरंग कारिवली ए या दोन संघांमध्ये मॅच. भूषण स्लॉक केलेला आहे, मात्र चेंडू गॅप मधून निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. काऊ कॉर्नर. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव जेव्हा आपण जी ओपन गॅलरी पाहतोय ना, त्या ठिकाणी चेंडू निघून गेला होता. निशांत जाधव यांचा मी विशेष आभार त्यासाठी व्यक्त करतोय. अर्णव एंटरप्राइजेस चे सर्व आहेत. चौकाराने धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 26. 26. भूषण यावेळेला मात्र पुलचा फटका आणि पॉवरफुल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक दर्जेदार षटकार. आता मात्र आक्रमण बघायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये थोडस शांत ठेवलं होतं, पण या ठिकाणी मात्र कुठेतरी आक्रमकता बघायला मिळते. खास करून दिनेश इज ऑन फायर. दिनेश तसंही यष्टीरक्षक फलंदाज आहे आणि खूप चांगली बॅटिंग करताना दिसतो. एक चौकार लगावला, एक षटकार लगावला आणि आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या झाली 32. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. आय थिंक स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघ 40+ कडे पाहत असणार आहे. तुमच्या मान्यवर कक्षामध्ये आज मोठ्या संख्येने मान्यवर हे आम्ही स्वागत आणि सन्मान करणार होतो. आमचे सुप्रसिद्ध सिंगर आमच्या पायगाव गावचे स्वीट व्हॉइस ऑफ पायगाव अरविंद बालेकर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. चंदन मुकादम आपण आपल्या शुभ हस्ते अरविंद बालेकर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हे पायगावचे सिंगर आहेत, ऑर्केस्ट्रा किंग. कित्येक ऑर्केस्ट्रामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतात. खास करून एकविरा मातेवर गीत त्यांचं जबरदस्त आहे. याला म्हणतात ऑन दी अपच्या फटका खेळल्याच्या नुसार इथे लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. थ्रो थोडासा तितकासा दर्जेदार बघायला मिळालेला नाही, पण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे, हेच फार महत्वाचं आहे. फक्त एकच धाव. दोन्ही बॅटर असे की दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, त्यामुळे दुसरी धाव घेण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही, कारण निलेश आता स्ट्राईकला येतोय. 33 धावा झालेल्या आहेत. याला मध्ये फटका खेळलेला चेंडू हवेत आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक सहज सोपा सुंदर झेल, सॉफ्ट डिसमिसल. निलेश याची खेळी संपुष्टात. कमबॅक करताना पाहतोय, कारण चौकार आणि षटकार लागल्यानंतर पाहतोय आपण सिंगल दिली, त्यानंतर महत्वपूर्ण विकेट्स भूषणने आपल्या संघाला मिळवून दिली आणि त्या मात्र शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झालेली आहे 33. नेल्सन गावदी स्पोर्ट्स पूर्णा आणि मानकोली दोन संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे त्वरित. टॉस साठी यायचंय, खास करून जॉय कुमार अँड कंपनी टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय.
टॉस साठी आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य लाभलं ते म्हणजे सुजित तात्याशेठ पाटील यांचं विशेष आभार, जे बीसीएचे अध्यक्ष आहेत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे, तसेच त्यांचे सुपुत्र जॉयकुमार यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. भूषण राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. याला मात्र आडव्या बॅटनं फटका केलेला आहे. फ्लॅट 6. व्हॉट अ शॉट. क्रॉस बॅटेड फटका आणि फ्लॅट 6 बघायला मिळाला. काय फिनिश केलंय डावखुरा शैलीदार बॅटर सर्वेश यांनी. आणि षटकाराने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढली. 39. 40 धावांचं लक्ष. आपण वळणार आहोत टॉस कडे. विजय सेठ मुकादम खूप खूप आभार. सुनील जी आपलं सुद्धा खूप खूप आभार, आपण आलात. रवींद्र आपलं सुद्धा खूप खूप आभार. नाही पण नक्कीच सेमीफायनल आणि फायनलला नक्कीच उपस्थित राहतील. यस ओंकार गोळी आम्ही वाट पाहणार. सेमीफायनल आणि फायनल मॅचला नक्कीच उपस्थित. आपला आभार खूप खूप. त्यानंतर आपण पूर्णा संघ कॅप्टन गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा संघ कॅप्टन गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा संघ कॅप्टन तसे मानकोली संघाचे कॅप्टन आलेले आहेत. गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा कॅप्टन यायचे आहे. यस आगमन झालेले ते म्हणजे ग्रामपंचायत पायगावचे डॅशिंग उपसरपंच. आणि विशेष म्हणजे त्यांची ख्याती असं आहे की मी त्यांना नरसिंह यादव म्हणतोय, कारण ते एक पेहलवान आहेत. पायगावचे डॅशिंग उपसरपंच नरसिंह यादव त्यांना मी म्हणतोय, कारण ते पेहलवान आहेत, जबरदस्त कुस्ती पेहलवान आहेत. नंदकुमारजी पाटील आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत आमचे स्पॉन्सर ज्यांचे खरं तर दानशूर व्यक्तिमत्व आणि ज्यांनी सर्वतोपरी सहकार्य स्वयंभू टीमला केलेलं आहे, अनुराग गुळवी यांचंही मी हार्दिक स्वागत करते. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. सातत्याने नेहमी तयार असतात कुठल्या प्रकारे सहकार्य करण्यासाठी. अनुराग गुळवी आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. येस सज्ज होतील माझे सहकारी समालोचक. आज विशेष मी हेमंत पाटील यांचे विशेष आभार व्यक्त करणार आहे, कारण खरं तर ऐन वेळेला शब्द देऊन फोन केल्यानंतर सुद्धा ते उपस्थित झालेत. त्यांचा मी विशेष खरं म्हणजे आभार व्यक्त करतोय. नेहमीच सहकार्य त्यांचं मिळतं. हेमंत पाटील यांचं सहकारी सजे स्वीट व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट आहेत, पालघर जिल्ह्याचा एक बुलंद आवाज. आणि यानंतर ते समालोचन करण्यासाठी सज्ज होतील. खूप खूप धन्यवाद डॉक्टर गवली सर. हे मॅच आपण बघतोय स्वराज्य स्पोर्ट्स कशेली विरुद्ध जय बजरंग कारिवली या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग केली ती स्वराज्य स्पोर्ट्स कशेली टीमने, आणि बॅटिंग करत असताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोर बोर्डवर 39 रन्स आणि 40 रनचं एक चांगलं टार्गेट ठेवलेलं आहे. जवळजवळ 13.33च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकायला. जय बजरंग कारिवली टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, खास करून दिनेश, ज्याचा आपण विचार केला तर दिनेशने एक चौकार एक षटकार ठोकला होता. एकंदरीत 13 धावा बनवल्या होत्या. सुरुवात चांगली झाली होती साई आणि भरत या दोन बॅटर मध्ये. त्यानंतर निलेश महेश दिसला आपल्याला, त्यानंतर निलेश दिसला, मात्र शून्यावर जयेश बाद झाला होता. मात्र दिनेशने चांगली बॅटिंग केली आणि सर्वेशने एक षटकार ठोकला होता शेवटच्या बॉलवर. 39 धाबा झालेल्या 13च्या सरासरीने 5 गडीच्या मोबदल्यात आणि 40 धाबांचं एक टार्गेट ठेवलेलं, एक चांगलं टार्गेट ठेवलेलं आहे ही मॅच जिंकण्यासाठी स्वराज्य स्पोर्ट कशेले टीमने जय बजरंग कारिवली टीम समोर.
चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. आज अंतिम रजनी आहे या स्पर्धेची. आपण बघतोय स्वयंभू युवा प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक 2025 एक देखणं आयोजन डे नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या ग्राउंडवर. वेलकम एव्हरीबॉडी. जे प्रेक्षक या मैदानामध्ये आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक युट्यूबवर प्रिन्स मूवीज या चॅनलवर टेलिकास्ट पाहतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. मनकोली टीम कॅप्टन, त्यानंतर गावदेवी स्पोर्ट पूर्णा टीम कॅप्टन. आपण लगेच टॉस साठी रेडी राहायचं आहे. टॉस साठी यायचं आपण. इनिंग ब्रेक झालेल्या टॉस साठी अद्याप आलेले नाही गावदेवी पूर्णा टीम कॅप्टन. अद्याप आपण उपस्थिती दर्शवलेली नाहीये. लगेच आपली उपस्थिती दर्शवा. चा टार्गेट देऊन 2 ओपनिंग बॅटर गेलेले आहेत बॅटिंग साठी. परशु आणि जोगेंद्र. बॉलिंग मार्क वर आहे तो महेश तरे. कशिले टीम कडून महेश तरे येतो बॉलिंग मार्क वर. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय बॉलर. छोट्या रनअपनी बॉलिंग करेल महेश तरे. पहिला बॉल महेश याचा. ओ स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॉल एज लागून जातोय. थोडासा फुटबॉलने बॉल पास केला जातोय आणि 2 रनचा कॉल या ठिकाणी घातक ठरू शकतो आणि विकेट या ठिकाणी जाते. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतो परशु. पहिल्याच बॉलवर 1 धाव आणि 1 रन आउट. शॉर्ट थर्डमॅनच्या फिल्डरने फुटबॉल प्रमाणे बॉलला पास केलं होतं. ही रणनीती होती का विकेट घेण्याची, रन आउट करण्याची, असं वाटू लागलेलं आहे. आणि दुसरे धाव काढत असताना फलंदाज बाद होतोय. पहिल्या बॉलवर 1 रन आणि 1 बाद अशी सुरुवात झालेली आहे जय बजरंग कारिवली या टीमची. 40चं टार्गेट चेस करत असताना नवीन बॅटर येतोय बॅटिंग साठी मिलिंद. मिलिंद असेल स्ट्राईक एंडवर. नॉन स्ट्राईक एंडवर जोगेंद्र आहे. या जोडीला मात्र आता चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. 3 षटकाच्या सामन्यामध्ये 40चं एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे कशिले टीमने. महेश तरे पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. व्हीआयपी डायस कडून मारा करतोय. यावेळेस बघितलं बॉल बॅटर लागल्यानंतर थोडासा पायाला लागतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. शॉर्ट कव्हरला बॉल जातोय. फिल्डिंग तर चांगली आहे. आपण बघतोय माननीय श्री राहुलजी चौधरी फ्रॉम पूर्णा गाव यांचं आगमन या मुख्य मंचावर होताना दिसते. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर प्रणयजी चौधरी यांचं सुद्धा आगमन होते. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. गावदेवी पूर्णा टीम कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचा आहे. गावदेवी पूर्णा टीम कॅप्टन टॉस साठी या. ओ पुल करत होता. हवेत बॉल टॉप पिच लागलेली आहे. फाईन लेगच्या दिशेने बॉल जातोय. कुठलाही फिल्डर नव्हता फाईन लेगच्या दिशेने. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर त्या ठिकाणी डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आपल्या प्रॉपिंग क्यूज मध्ये व्यवस्थित पोहोचला होता फलंदाज. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या 1 धावेने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 3 रन्स. 3 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या बॉलवर विकेट आली होती. आतापर्यंत बघतोय आपण जोगेंद्र आणि मिलिंद यांनी सुद्धा खातं खोललेलं आहे सिंगलने. चांगली फटकेबाजी करावी लागेल. 3 षटकाची सामना आहे म्हणजेच कुठल्या प्रकारचा पॉवर प्ले नाही आहे. मात्र पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. खास करून पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 18 आल्या होत्या. संदीपने दुसरं षटक चांगलं टाकलं होतं. फक्त 7 धावांनी 1 विकेट सुद्धा मिळवला होता ओव्हर द विकेटने. पण शॉर्ट आर्मनी पूल केलाय वाईडिंग डीप विकेटच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पुन्हा एकदा 2चा कॉल. रनआउटची संधी. थ्रो आपण जर बघितला तर भरपूर स्लो आला होता. अगदी जमिनीला समांतर हा थ्रो येताना दिसतो आपल्याला. अगदी स्लो. 2 धाव पुन्हा एकदा पूर्ण करतात दोन्ही बॅटर. स्कोर जाऊन पोहोचेल 5 वर.
मोठे फटका अद्याप आलेला नाही या पहिल्या ओव्हर मध्ये. बॉलिंग चांगली करताना दिसतोय बॉलर महेश तरे. पुन्हा महेश आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हवेत आहे बॉल, यावेळेला कॅचची शक्यता मात्र नाही. वेकेंड जागी बॉल लँड होतोय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातील. हलकीशी अपील होती रनआउटची, मात्र पंच सहमत नाहीत कारण आपल्या पॉपिंग केस मध्ये पोहोचला होता फलंदाज. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण. स्कोर जाईल स्कोर बोर्ड वर 7 रन्स. अंतिम 1 बॉल शेष. चांगली बॉलिंग, कुठल्या प्रकारची मुभा दिलेली नाहीये. महेश तरे यांनी या पहिल्या ओव्हर मध्ये मोठा फटका मारण्याची बांधून ठेवलेला आहे. सिंगल किंवा डबल फक्त आपल्याला पाहायला मिळतात या पहिल्या ओव्हर मध्ये. अतिशय चांगली बॉलिंग करताना दिसतोय बॉलर महेश. अंतिम बॉल घेऊन जाईल. ऑफ स्टंपच्या जास्त हा बाहेर. वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त धाव मिळेल. पहिला एक्स्ट्रा रन्स ऍड होताना दिसते आपल्याला जय बजरंग कारिवली टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जातोय 8 वर. 13 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करायची ही मॅच जिंकायला. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिला तर 13 पेक्षा थोडं जास्त. चांगला फटका यावेळेला. हवेत आहे बॉल, कौकानाच्या दिशेने कॅच सुटला जातोय आणि या ठिकाणी आणखीन धाबा येतील. थ्रो सुद्धा थोडासा वाईट. रनआउटची सुद्धा संधी आणि डिरेक्ट हिट. अशा प्रकारे रनआउटच्या रूपाने विकेट जाईल. फलंदाज होतोय बाद. जोगेंद्र इज आउट. जिंकण्यासाठी आता जय बजरंग कारिवली टीमला हे षटक अतिशय निर्णायक षटक असेल कारण या षटकामध्ये चांगल्या धावा यायला पाहिजे. हो, ह्या वेळेस बघितला फुटबॉलचा वापर नव्हतो. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज. मिलिंद होता स्ट्राइक एंडवर. पहिला बॉल डॉट. प्ले अँड मिस. डॉट बॉल टाकतोय. चांगली गोलंदाजी निलेशची. पहिल्या बॉलवर सुरुवात डॉटने केलेली आहे निलेश याने. ओ स्टेट डाऊन द ग्राउंड. कुठलाही फिल्डर नाहीये इथून. फिल्डर लॉंग ऑनचा चांगली फिल्डिंग करतो. थ्रो होतोय तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. रन इन बिटवीन द विकेट सुद्धा चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली लॉंग ऑनच्या फिल्डर द्वारा. 2 रननी टीमचं टोटल जाऊन पोहोचेल 12 वर. अतिशय चांगला हॅमर केलं होतं या बॉलला. आडव्या बॅटने सरळ शॉट आपल्याला पाहायला मिळाला बॅटर मिलिंदच्या बॅट मधून. सचिन घरत आणि कपिल पाटील यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बघ या षटकारांची हॅट्रिक होते की नाही. म्हणून फार गरजेची गोष्ट आहे सध्या तरी जय बजरंग कारिवली टीम साठी. हवेत बॉल. यावेळेला कॅचची शक्यता
आपण बघतोय विकेट कीपर येतो बॉल खाली, कोणतीही चुकी नाही, अतिशय चांगला कॅच, विकेट जाईल मिलेनियाची. तिसरा फलंदाज बाद होतोय जय बजरंग कारिवली टीमचा. नऊ बॉल शेष, 9 बॉल मध्ये 28 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. नक्कीच या मॅच वर असं दिसतंय की पकड मजबूत केलेली आहे ती स्वराज्य स्पोर्ट कशेली या टीमने. मोठे फटके अद्याप आलेले नाहीयेत या इनिंग मध्ये. आपण बघितलं तर एकही चौकार किंवा षटकार आलेला नाहीये, मात्र चौकार आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी पारितोषिक लावलेलं आहे सचिन घरत अँड कपिल पाटील यांच्याकडून. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा निलेश, राईट आर्म ओव्हर द विकेटने. अतिशय चांगला फटका, मात्र लॉंग ऑनला फिल्डर आहे. ओ सुटला जातो लॉंग ऑनच्या फिल्डरच्या हातामधून हा कॅच. पोझिशन व्यवस्थित नव्हती, सरळ सोपा कॅच होता हातामध्ये, एक प्रॅक्टिस कॅच ज्याला म्हटलं जातो आपण, मात्र कॅच सुटला जातोय. फ्लड लाईट मध्ये असं कॅच घेणं थोडंसं कठीण असतंय आणि तेच घडलेलं आहे. कॅच सुटतोय आणि एक जीवनदान मिळतोय बॅटर संदीप पाटील याला. एक धाव मिळते, एकने ऑफ द मार्क होतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्ड वर 13 रन्स. 27 रनची आणखीन आवश्यकता असेल. बॉल शेष आहेत 8 बॉल मध्ये 27 ची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. नक्कीच असं वाटते की मॅच रंगतदार होण्याच्या स्थितीमध्ये, मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. अद्याप ही मोठा फटका आलेला नाहीये या इनिंग मध्ये. या ओव्हर मध्ये जर बघितलं आपण तर 2 बॉल शेष, 2 बॉल मध्ये एक तरी मोठा फटका यायला पाहिजे, तेव्हा शेवटच्या ओव्हर मध्ये इक्वेशन थोडस कमी. 2 जर आले तर नक्कीच प्रेशर साफ रिलीज होऊन जाईल जय बजरंग कारिवली टीमच्या फलंदाजावरच. चांगली बॉलिंग आतापर्यंत होताना दिसते आपल्याला स्वराज्य स्पोर्ट कचेली टीम कडून. वेळ थोडासा घेतला जातोय, प्लीज जास्त वेळ व्यर्थ करू नका, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आजच आपल्याला कंप्लीट करायची आहे. कालच बघितलं आपण तर पवनपुत्र वडपे या टीमने जबरदस्त करामात केली आणि फायनल मध्ये त्या टीमने आपले स्थान निश्चित केलेलं आहे. थोडस ब्रेक मला वाटते होतोय आणि ब्रेक मध्ये आपण जाऊया स्वागत सन्मानाकडे, ज्या ठिकाणी आपण बघतो आपल्या मान्यवर कक्षामध्ये आमचे मान्यवर आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. येस अनुरागजी गुळवी, कारण यांचे विशेष आभार, कारण कैलासवासी सुदाम गुळवी स्टँड त्यांनी स्पॉन्सर केलेला आहे आणि नेहमीच स्वयंभू ग्रुप साठी ते नेहमीच मदत द्यायला तयार असतात. अनुरागजी गुळवी यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. चंदन मुकादम आपण आपल्या शुभास्ते त्यांना सन्मानित करायचंय. त्यानंतर रुपेश मुकादम मान्यवर कक्षामध्ये आहेत. खर तर 40+1 ते सुप्रसिद्ध खेळाडू आहेत, जबरदस्त बॅटर म्हणून आहेत ऑल 40चे. त्यांचे स्वागत आणि सन्मान चंदन मुकादम आपण करायचंय. रुपेश मुकादम रुपेश मुकादम जे ओल्ड 40चे 40+ चे जबरदस्त बॅटर आहेत. त्यानंतर आपण एक सुप्रसिद्ध बॅनर आपण पाहतोय, संपूर्ण सजावट जी पाहतोय त्यात राहुल चौधरी पूर्णा यांचे स्वागत आणि सन्मान करायचंय. राहुल चौधरी पूर्णा बॅनर आर्ट, सुप्रसिद्ध बॅनर आपण पाहतोय. सर्व बॅनर जे पाहतोय, सजावट जी पाहतोय, त्याबद्दल राहुल चौधरी यांचा मी विशेष आभार सुद्धा व्यक्त करतोय.
त्यानंतर पूर्णा स्पोर्ट बोर्डाचे प्रणयजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रणय चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पूर्णा स्पोर्ट बोर्डाचे प्रणय चौधरी आहेत. या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा येतात खास करून सुमित कुमार अँड बॉयप्रेम क्रीडा मंडळ दिवेचे जे प्रेसिडेंट आहेत, अध्यक्ष आहेत आणि सध्या जी स्पर्धा सुरू आहे जीसी ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे त्याचे सर्व प्रवीणजी पाटील यांनी खास करून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. स्वयंभू युवा प्रतिष्ठान यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच खास करून स्वराज्य कशेळी संघाला सुद्धा खूप शुभेच्छा दिल्या आहेत. प्रवीणजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे स्वयंभू युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच स्वयंभू ग्रुपचे सर्व जितू शेठ गवळी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. आमच्या पायगाव गावची ही A1 जोडी आहे. दीपक मडवी आणि जितू शेठ गवळी म्हटल्यानंतर दीपक मडवी आपण बघायचं आहे माझ्या स्वतः जाऊन त्या ठिकाणी. या ठिकाणी आमचे पायगावचे इंजिनियर जे 40+ उत्कृष्ट क्रिकेटर आहेत न्यू 40चे जितू भाळेकर खास करून यांच्याकडनं ते ऑनलाईन सध्या जोडले जातात आमच्याशी. खरे थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे ते येऊ शकले नाही पण ऑनलाईन जोडले जात आहेत आणि खास करून त्यांनी या स्पर्धेला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. इंजिनियर जितू भालेकर आपलं हार्दिक स्वागत आहे.
स्वयंभू युवा प्रतिष्ठान आणि स्वयंभू न्यू 40+ आपण थोडीशी कडक नियमावली अवलंबून म्हणजे या ठिकाणी नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर, पेनल्टी घोषित करायची आहे. पंचांनी सामना सुरू करायचा आहे आणि कॉम बॉक्स मध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक स्वीट व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट हेमंत पाटील. थँक्यू सो मच. जय बजरंग कारिवली विरुद्ध सुवराज्य कशेली आणि जय बजरंग कारिवली टीमला 8 बॉल मध्ये 27 ची आवश्यकता आहे हे मॅच जिंकण्यासाठी. निलेश बॉलिंग मार्कवर. ओ चांगला फटका आहे, ड्राईव्ह केलाय बॉलला. 1 बाउन्स जाईल का? जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, सरळ 4 रनसाठी चौकार. व्हॉट अ शॉट. आपण बघतोय मन्नीश्री रामशेठ भोसले यांचा आगमन झालेला आहे. या आमदार चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेचे सर्वेसर्वा जितू शेठ गवली आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे. चौकार येतोय. 7 बॉल मध्ये 23 ची आवश्यकता. आणखीन एक मोठा फटका यायला पाहिजे, तर शेवटच्या ओव्हर मध्ये इक्वेशन थोडंसं कमी असेल, थोडंसं कमी प्रेशर राहील जय बजरंग कारिवली टीमच्या बॅटरवर. एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल यावेळेला थोडासा पुढे केला, बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न, प्रेशर या ठिकाणी बनवलं फिल्डरवर. पहिली धाव अतिशय जोरात काढली होती तुने सुद्धा बॅटरने. सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट आणि अशा प्रकारे ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 19 रन्स आणि उर्वरित जर बघितलं 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 21 ची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी जय बजरंग कारिवली टीमला. थोडस कठीण जरूर आहे या फ्लड लाईट मध्ये 21 धावा चेस करणं, मात्र अटॅकिंग बॅटिंग करावे लागेल या शेवटच्या 6 बॉल मध्ये. पहिले 2 बॉल अतिशय महत्वाचे असतील. पहिल्या 2 ते 3 बॉल मध्ये चांगले फटके यायला पाहिजे. व्ही तानाजी दापोडे संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. व्ही तानाजी दापोडे संघ कॅप्टन, आपण संपर्क साधायचा आहे, तयार राहायचंय. शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय बॉलिंग मार्कवर स्वराज्य स्पोर्ट कशिले टीम कडून साई येतोय. साई 21 रन्स डिपेंड करेल का, किंवा दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं तर मोनिश आणि संदीप पाटील या 21 धावा चेस करतील का हे आपल्याला पाहायचं आहे. पहिले 3 बॉलवर जर 1-2 चांगले फटके आले तर नक्कीच सामना बॅटिंग साठी झुकू शकेल. मात्र पहिल्या 2 ते 3 बॉल मध्ये विकेट किंवा सिंगल डबल आले तर नक्कीच सामना असेल तो फिल्डिंग करणारी टीम कशिले टीमच्या बाजूने. सध्या तरी या मॅच वर वर्चस्व आहे तो कशिले टीमचा. पहिला बॉल घेऊन जाईल साई, राईट आर्म ऑफ द विकेट. ओ चांगला बॉल, क्रॉस बॅटेड शॉट करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल डॉट जाताना दिसतो आपल्याला. चांगली गोलंदाजी. डॉक्टर शुभम गवळी, डॉक्टर शुभम गवळी कुठे असतील तर आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. पहिलाच बॉल अतिशय चांगला टाकतो, क्रॉस बॅटेड शॉट केल्याचा होता, चुकतो फलंदाज. स्लोअर वन. ह्या वेळेला गतीमध्ये मिश्रण, थोडीशी फ्लाइट सुद्धा दिली होती. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर आता वाढलेला आहे ती बॅटिंग करणारी टीमवर आणि बॅटरवर जय बजरंग कारिवली टीमवर. कारण 4 बॉल शेष आणि 4 बॉल मध्ये ही मॅच जिंकण्यासाठी 21 रनची आवश्यकता आहे जय बजरंग कारिवली टीमला. 4 मध्ये 21. प्रत्येक बॉल आता सीमारेषा बाहेर पाठवावा लागेल मॅच जिंकण्यासाठी कारिवली टीमला. ओ यावेळेस ब्लॉक केला बॉलला, जबरदस्त फटका, डीप मिड विकेटच्या बाहेर जातो बॉल. 6 रनसाठी षटकार.
स्टेम शॉट थोडासा उशीर आलेला आहे, मात्र अद्याप टायमिंग संपलेला नाहीये. 3 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता आहे. अद्याप आणखीन 2 मोठे फटके असेच यायला पाहिजे, त्यानंतर आणखीन एक चौका सुद्धा यायला पाहिजे. 15 रनची आवश्यकता, 3 बॉल शेष. एक मोठा फटका तर आलेला आहे, बघूया चौथ्या बॉलवर मोठा फटका येतोय की नाहीये. पहिले 2 डॉट बॉल थोडस प्रेशर मध्ये जरूर आणलंय. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉलला उडवलाय, डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेगच्या दिशेने फिल्डर येतो बॉल खाली, मात्र बॉल जाईल 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. यावेळेला येतात संदीप पाटीलच्या बॅट मधून. टीमचं टोटल जाऊन पोहोचलेलं आहे 29 वर. 11ची आवश्यकता, 2 बॉल शेष. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी जय बजरंग कारिवली टीमला. हा एक बॉल जो आहे 5वा बॉल हा निर्णायक बॉल आहे. या बॉलवर जर षटकार आला तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण एक स्वागत सन्मान करूया, कारण मॅच सुरू होण्यापूर्वी रामसेठ भोसले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कशाही गावचे उद्योगपती, त्यांचं स्वागत आणि सन्मान विकास मुकादम आपण आपल्या शुभास्ते करायचंय. इट्स इंटरेस्टिंग मॅच आहे, पण चेसिंग इज कंपल्सरी. हेमंत, चेसिंग इज कंपल्सरी. चेसिंग कंपल्सरी आहे. हा निर्णायक बॉल असेल दोन्ही टीमसाठी. मोठा फटका यायलाच पाहिजे या बॉलवर. ओ फ्लाइट जरूर दिली, थोडासा खाली राहिला बॉल, फसवलंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज. डॉट बॉल. अंतिम एक बॉल शेष. एक बॉल मध्ये 11ची आवश्यकता. या 5व्या बॉलवर षटकार यायलाच पाहिजे होतं. शेवटचा बॉल, 11 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. एक्स्ट्रा बॉल नाही पडला तर नक्कीच या ठिकाणी मॅच जिंकलेली आहे स्वराज्य स्पोर्ट कशेली टीमने, असं सांगायला वावगं ठरणार नाहीये. अंतिम बॉल. यावेळेस हा बॉल सुद्धा डॉट. अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे स्वराज्य स्पोर्ट कशिले टीमने. कॉंग्रॅच्युलेशन स्वराज्य स्पोर्ट कशिले टीम अँड हार्ड लक जय बजरंग कारिवली टीम. वीर तानाजी दापोडे संघ कॅप्टनने त्वरित संपर्क साधायचा आहे. वीर तानाजी दापोडे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिडल ऑर्डर मध्ये आय थिंक खूप चांगली बॅटिंग केली दिनेश, यष्टिरक्षक फलंदाज. 13 धावा केलेल्या आहेत. सर्वप्रथम आपण ट्रॉफी देणार आहोत. सर्वप्रथम रुपेश मुकादम आपण आपल्या शुभास्ते आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे. या मला ट्रॉफी स्पॉन्सर केले तानाजी वसंतशेठ वाकडे बालशीन यांनी, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. त्यानंतर रामसेठी भोसले जे उद्योगपती आहेत कशाई गावचे, आपण
टफल बॅग जी धीरज पांडुरंग मडवी शाखा प्रमुख पायगाव ठाकरेगड यांनी स्पॉन्सर केलेली आहे ते आपल्या शुभास्ते प्रदान करायचे आहे. तर आमचे शाखा प्रमुख गण प्रमुख हेमंत भालेकर आहेत. आपण कॅप जे मला स्पॉन्सर केले विकास मुकादम यांनी ते आपण स्पॉन्सर करायचे आहे. ते आपण परिधान करायचे आहे. त्यानंतर सॉफ्ट ड्रिंक जे आतिश अच्युत भालेकर यांनी खरं तर स्पॉन्सर केलेले आहे मिलिंद गवळी आपण आपल्या शुभास्ते प्रदान करायचे आहे. मॅच खूप गरम झालेली दिनेश त्यामुळे हे कोल्ड ड्रिंक्स असणार आहे. सो